पाठ काय केलं नाही का पूर्ण? बोला. मार्क केलं नाही. सन्माननीय अध्यक्ष महोदय, विधानसभा विधेयक क्रमांक 24 हे जे सरकारच्या वतीनं सभागृहामध्ये मंजुरी करता आलेलं आहे त्याच्यावर मी माझे विचार व्यक्त करण्याकरता उभा आहे. अध्यक्ष महोदय, हे विधेयक म्हणजे जो आता सिद्धिविनायक ट्रस्ट म्हणजे प्रभादेवीला जो न्यास आहे तो न्यास आहे तसाच त्या ठिकाणी राहणार आहे. फक्त त्याच्यामध्ये जी सदस्य संख्या आहे ती बदली म्हणजे वाढवण्याचा प्रस्ताव हा या विधेयकाच्या माध्यमातून सभागृहामध्ये मंजुरीला आलेला आहे. मूळ प्रस्तावामध्ये आपण जर बघितलं तर 9 सदस्य आहेत आणि त्या 9 सदस्यांमध्ये त्या न्यासाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि बाकीचे 7 सदस्य अशा पद्धतीचं त्याची रचना आहे. आणि त्या रचनेमध्ये 3 वर्षाचा कालावधी हा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीनंतर 3 वर्षापर्यंत ते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष राहू शकत होते. तर त्याऐवजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे आता 5 वर्षाकरता राहतील आणि 9 सदस्यांच्या ऐवजी 15 सदस्य त्या ठिकाणी घेतले जातील. असा हा बेसिक 2च क्लॉजचा या ठिकाणी बदल आहे. याच्यापेक्षा फार काय बदल नाही, मला पूर्णपणे कल्पना आहे. पण तरी देखील अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये माझ्या काही सूचना आहेत की हे सदस्य घेत असताना आताच असं नाही परंतु पूर्वीपासूनच ही एक प्रथा पडत आलेली आहे की जो कोणी सत्ताधारी पक्ष असतो तो सत्ताधारी पक्ष आपल्याच विचारांच्या सदस्यांची नेमणूक म्हणा, वर्णी म्हणा, अशा या मंडळावर किंवा अशा ह्या न्यासावर किंवा अशा ह्या कमिटीवर लावत असतो. मला असं वाटतं की शेवटी लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष तुलनेनं कमी जास्त असू शकतो, परंतु अशा प्रकारची ज्या ठिकाणी आर्थिक उलाढाल आहे, आर्थिक बाब आहे, अशा ठिकाणी नाही म्हटलं तरी विरोधी पक्षांचं काही सदस्य त्या ठिकाणी घेणं हे ते संस्था चालण्याच्या दृष्टीनं उपयुक्त ठरेल असं माझं स्वतःचं मत आहे. मी असं म्हटलं नाही की या सरकारनं फक्त 15 केलेत. मी असं म्हटलं की आजपर्यंत जी सरकार झाली असा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून इथं खूप मोठी आर्थिक उलाढाल, आर्थिक बाब मोठ्या प्रमाणामध्ये सिद्धिविनायकाकरता त्या ठिकाणी देणग्या येत असतात आणि म्हणून त्या देणग्या येत असताना त्याचा योग्य प्रकारे विनियोग व्हावा हा तर हेतू असतोच. याच्यावर एक CEO सुद्धा नेमलेला असतोच, नाही अशातला भाग नाही आहे. परंतु हा CEO जरी असला तरी शेवटी लोकप्रतिनिधी याच्यावर नेमणं किंवा थोडंसं नाही म्हटलं तरी राजकारणामध्ये कार्यरत असणारे लोक, समाजसेवेमध्ये समाजकारणामध्ये असणारे लोक त्याच्यामध्ये जाणं हे गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की सामाजिक काम करणाऱ्या लोकांना समाजातली दुःख, समाजातल्या व्यथा, समाजातल्या अडीअडचणी ह्या इतरांपेक्षा किंवा जे कोणी प्रशासकीय चाकोरीतून काम करतात त्यांच्यापेक्षा अधिक चांगल्या माहिती असतात. त्याचं कारण असं आहे की त्यांचा लोकांशी डे टू डे संबंध येत असतो. लोकांच्या सुखदुःखाशी त्यांना समरस व्हावं लागतं. लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याकरता म्हणून त्यांना आपल्या अधिकाराचा, आपल्या शब्दाचा, आपल्या हक्काचा आणि आपल्या वकुबाचा वापर करावा लागतो. आणि म्हणून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी किंवा अशा पद्धतीचे लोक निवडत असताना विरोधी पक्षाच्या लोकांचा देखील तिथं सहभाग असावा. मला माहीत नाही की 15 सदस्य आपण निवडणार आहोत त्याच्यामध्ये ते 15 सदस्य कोणत्या कॅटेगरीतले असतील याचा या संपूर्ण विधेयकामध्ये उल्लेख नाही की ते कोणत्या कॅटेगरीतले असतील, कोणत्या संस्थेमध्ये काम करणारे असतील किंवा त्यांना नेमत असताना कोणते निकष लावले जातील याचा कुठेही या विधेयकामध्ये उल्लेख नाही. आणि म्हणून जर मंत्री महोदयांनी कोणी मांडलं मला माहीत नाही, आपण मांडलं आणि म्हणून मंत्री महोदयांनी की हे जे 15 सदस्य आम्ही निवडणार आहोत त्या सदस्यांच्या निवडीचे निकष काय असणार आहेत हे सुद्धा जर अधिक स्पष्ट केलं तर खूप चांगलं होईल आणि ते स्पष्ट करणं गरजेचं आहे. करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, आपण आता विचार करतो तुम्ही आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आपण साधारणपणे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून दिवसागणिक आपले अधिकार, आपले हक्क, आपला शेवटी अधिकारच आपण सगळ्या ठिकाणी कमी करतो.
सर्वसाधारणपणे अशा ठिकाणी लोकप्रतिनिधींचं स्थान हे निश्चित झालं पाहिजे. सत्ता कोणाची असू द्या, तिथला स्थानिक आमदार कोण असेल, तिथला स्थानिक खासदार कोण असेल, त्याला तिथे घेतलं जावं. तिथला नगरसेवक कुठल्या असेल, काय एकाच पक्षाचा असेल अशातला भाग नाही, तर त्या ठिकाणी त्याचा सुद्धा विचार करणं भाग आहे. कारण शेवटी तिथल्या लोकप्रतिनिधींना अजिबात कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. आपण तिथे दर्शनाला जातो, तुम्ही तिथे जाताच, आम्ही देखील जातो. आम्ही जात असताना ओळखी पालखीमुळे लोक आम्हाला एंटरटेन करतात, लोक आम्हाला त्या ठिकाणी पुढे येऊन आमचा आदर सत्कार करतात, आम्हाला सन्मानानं त्या ठिकाणी घेऊन जातात. परंतु कायदेशीररित्या जर आमच्या विरोधात कोणी ओरड केली, तक्रार केली की आम्ही इतक्या वेळ त्या ठिकाणी उभे आहोत, हे कोण लागून गेले, तर आपण काहीही बोलू शकत नाही. आणि असं अनेक वेळेला अनेक लोकप्रतिनिधींच्या बाबतीत घडत नाही, अशातला भाग नाही. आणि म्हणून तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांचा थोडासा सन्मान राहील अशा दृष्टीने सुद्धा विचार करण्याची गरज आहे. हे केवळ फक्त सिद्धिविनायक ट्रस्टच्या बाबतीत मी बोलतो अशातला भाग नाही, तर आपल्याकडे जिथे जिथे अशा प्रकारची संस्थान आहेत, मग शिर्डीमध्ये साईबाबांचं संस्थान असेल, कोल्हापूरला अंबाबाईचं संस्थान असेल, किंवा जिथे जिथे कुठे अशा प्रकारची संस्थान आहेत, त्या ठिकाणी हा विचार केला गेला पाहिजे. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, आपण शिर्डीला वगैरे गेल्यानंतर आपलं आधार कार्ड आपण दाखवलं, आपलं पॅन कार्ड आपण दाखवलं की आपल्याला दर्शनाची प्राधान्यानं सोय होते. परंतु आपल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये तशा प्रकारची सोय आहे असं मला वाटत नाही. किंबहुना माझ्या माहितीप्रमाणे अशी सोय नाही, आणि म्हणून ती सोय जरी आपण केली तर खूप बरं होईल. तिसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणातल्या देणग्या येतात. आपण जर बघितलं तर एखादी शाळा बांधायची म्हटलं तर शाळा बांधण्याकरता जर कोण मदतीला आला तर कोण मदत करत नाही. परंतु आज लोकांचा नाही म्हटला तरी विद्यमान व्यवस्थेवरचा विश्वास दिवसागणिक उडायला लागला. अध्यक्ष महोदय, लोक देवाकडे का धावतात की देवाना ज्या वेळेला सगळे मार्ग, आपल्या लोकांना जेव्हा सगळे मार्ग हे आपले बंद झालं असं वाटतं, आपल्याला सगळे न्यायाचे दरवाजे बंद झालं असं वाटतं, आता सगळे उपचार संपले असं जेव्हा वाटतं, त्यावेळेला माणूस जितका भक्तिभावानं जातो तेवढा शेवटचा उपाय म्हणून, शेवटची अपेक्षा म्हणून, शेवटचा त्या ठिकाणी आधार म्हणून हे सुद्धा दिवसागणिक लोक या अध्यात्माकडे वळण्याचं प्रमाण झालं. हे चांगली गोष्ट आहे, परंतु देवस्थाच्या बाजूला वळतायत आणि म्हणून लोक मोठ्या प्रमाणामध्ये वर्गण्या देणग्या देत आहेत. त्याचा विनियोग, हा विनियोग मला माहित आहे, सिद्धिविनायक ट्रस्ट हे लिमिटेड पैसे देतं, सिद्धिविनायक ट्रस्ट हे ठराविक कामाकरताच पैसे देतं, परंतु काही वेळेला त्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दुरुपयोग झालेला आहे. आणि म्हणून हा दुरुपयोग टाळण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी सिद्धिविनायक ट्रस्ट मार्फत पैसे देण्याचं काम हे झालेलं आहे. आणि म्हणून तो विषय आपल्याला टाळायचा असेल तर माझ्या 15 सदस्य आपण घेणार, ते सदस्य घेत असताना त्याचे निकष काय असणार, हे सदस्य घेत असणारा तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी काही म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा काही अधिकार असणार की नाही, त्यांचा काही हक्क असणार की नाही, किंवा त्यांना योग्य ते स्थान असणार की नाही, हा एक विचार करावा. आणि तिसरी गोष्ट माझी जी मागणी आहे की आपण त्याच्यामध्ये किती घ्यावे हा अधिकार शेवटी सरकारचा राहील, परंतु काहीतरी विरोधी विचारांचे, विरोधी पक्षाचे सदस्य या 15 सदस्यांमध्ये घ्यावेत, अशा ह्या 2-3 माझ्या सूचना आहेत. आणि त्याचा सरकारने विचार करावा. त्याच्या संदर्भात सरकारने खुलासेवार या ठिकाणी जर काही माहिती दिली किंवा अधिकची काही माहिती दिली तर आम्हाला सुद्धा त्या संदर्भामधली माहिती कळू शकेल. मला माहीत आहे की या संस्थांनी खूप मोठे डायलिसिस सेंटर वगैरे उभे केलेले आहेत, याचीही मला पूर्ण कल्पना आहे. या संस्थानं खूप मोठं विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचं वाटप केलेलं हेही मला माहिती आहे. मला माहिती आहे आमचे माजी पालकमंत्री इथं बसलेले आहेत. आम्ही त्या ठिकाणी ज्या वेळेला अलोरेला आपल्या घरं कोसळली त्यावेळेला तिथं बांधकाम करण्याकरता सुद्धा सिद्धिविनायक ट्रस्टने मंजुरी आपल्याला पैसे दिलेले आहेत, नाही असं नाही, दिलेले आहेत. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये अधिकाधिक लोकप्रतिनिधींचा सुद्धा सहभाग असावा, कारण लोकप्रतिनिधींकडून या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे मांडल्या जातात. आणि म्हणून ह्या 2-3 सूचना सरकारनं मान्य कराव्या अशा प्रकारची विनंती करतो. अधिकची माहिती आपण खुलासेवर दिलीत तर त्या संदर्भामध्ये एखादा प्रश्न जर उपस्थित करायचा असेल तर त्यालाही मान्यता आपण नक्की द्याल ही अपेक्षा बाळगून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. बिलावर बोलायचं आहे का? अर्जंट आहे अध्यक्ष महोदय. कॅप्टनचं बिल चालू आहे मध्ये, तुम्ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन कसं देता? बसा. कोण देत आहे उत्तर? कोण? बोला मंत्री महोदय, बोला तुम्ही.
अध्यक्ष महोदय, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक नंबर 24 आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये बिलामध्ये सविस्तर माहिती दिलीच आहे. त्याच्यामध्ये आपल्या भक्तगणांसाठी अधिक चांगल्या सुविधा तसेच कल्याणासाठी विविध योजना अंमलबजावणीसाठी अधिकचे लोक लागले पाहिजे त्याच्यामध्ये, आणि कालावधी सुद्धा 3 वर्ष नियोजन करणं आणि त्याच्या अंमलबजावणी करायला वेळ मिळत नाही आणि म्हणून तो 5 वर्ष करणं एवढेच त्याच्यामधला मुद्दा आहे. पण आपले सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी काही चांगल्या सकारात्मक सूचना मांडल्या आहेत की त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सदस्य असले पाहिजे, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींचा सन्मान असला पाहिजे आणि सगळ्या स्तरावरचे किंवा सगळ्यांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. अत्यंत चांगल्या सूचना आहे, त्याचं देखील त्याच्यामध्ये विचार आपण करूया. आणि मी माननीय अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की या बिलला मान्यता आपण द्यावी. मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण सर्वच आपल्या मतदारसंघात किंवा समाजात वावरत असतो, सामान्य विचार हाच असतो की सरकार हे शेवटी वेलफेअरसाठी असतं आणि वेलफेअर मेजर्ससाठी पावलं उचलत असतं. त्यातलं एक वेलफेअर मेजर म्हणजे अशा ज्या संस्था आहेत किंवा देवस्थानं आहेत याचं नियंत्रण योग्यरित्या होण्यासाठी आपण ते सरकारी नियंत्रणाखाली आणतो आणि मग त्या पद्धतीने तिकडे कमिटीज बसवून सरकारी नियंत्रण आणून आपण त्या देवस्थानांचं काम चालवत असतो. अलीकडे मतदारसंघात फिरत असताना किंवा महाराष्ट्रात फिरत असताना अशी एक धारणा किंवा विचारणा सातत्याने होते की भारत हा देश संविधानात दिल्याप्रमाणे धर्मनिरपेक्ष देश हे आपल्या प्रिॲम्बलमध्ये दिलेलं आहे. असं असतानाही आज राज्यात जी धार्मिक संस्थानं आहेत किंवा देवस्थानं आहेत ही एका समाजाचीच सरकारी नियंत्रणाखाली आणलेली आहेत. एका धर्माची म्हणा, मी समाज म्हणतो सध्या, एका धर्माची एका समाजाची. तर संविधान